ओम श्री सिद्धभैरवाय नमः. माझं नाव रामदास तुकाराम जाधव. मी एक शेतकरी आहे, पण मला आयुर्वेदाचा छंद आहे. आणि मग आयुर्वेदात जसं स्वागत तोडकर जो आहे ना पुण्याचा, तसा मी एक अभ्यास केलेला आहे. आणि आयुर्वेदाचा अभ्यास केल्यामुळं आयुर्वेदाचा विषय असा आहे का जो दत्तभक्ती करतो त्याला दत्त आयुर्वेद हा धन्वंतरी. आणि आयुर्वेदाचा प्रचार कोणा केला? आत्रीनं केला. आणि मग त्याला ऑटोमॅटिक ज्ञान प्राप्त होतं. आणि मग आयुर्वेदाचं ज्याला नाडी परीक्षा जी आहे ना त्यानंच आयुर्वेदाचा अभ्यास करावा. आणि ज्याला नाडी परीक्षेचा अभ्यास नाही ना, मग रोग कोणचा आहे ना औषध कोणचं आहे तर त्याला उलटी तकलीफ होती. म्हणून आयुर्वेदाची थोडक्यात माहिती सांगायचा मी आपल्याला प्रयत्न करणार आहे. आता बघा, आता काय म्हणतात त्याला? अमृत तेल. अमृत म्हणजे काय? अमृत, संजीवनी, कामधेनू याचा अर्थ काय? सगळ्या याच्यावर चालणारी वस्तू. कामधेनू म्हणजे मनातला इच्छा पूर्ण करणारी. अमृत म्हणजे काय? संजीवनी, सगळ्यांना चालणारी वस्तू. मग अशा सगळ्या आजारावर चालणारी जी वस्तू आहे त्याला काय म्हणतात? अमृत तेल. मग आता या अमृत तेलाचे कोणकोणते घटक येतात? मिळतं ते, पण त्याचं काय थोडंसं पथ्य कंट्रोल आहे. आता अमृत तेल कसं बनवायचं? एक काचेची पॅक भरणी घ्या. भीमसेन कापूर 1 तोळा, आसमन तारा 1 तोळा, आणि ओवा फूल, त्याला काय म्हणतात? अजवाईन. ओवा फूल टिपून घ्या. भीमसेन कापूर 1 तोळा, आसमन तारा 1 तोळा, ओवा फूल 1 तोळा, असे 3 घटक आणि त्या बरणीमध्ये ठेवायचे आणि थोडीशी हलवायची 5-10 मिनटं. हलवून झाल्यानंतर ती बरणी ठेवून द्यायची. रात्रभर सकाळची उठली होती परत हलवून घ्यायची आणि त्याचं पाणी तयार होतं. आणि मग ते पाणी एक ड्रॉप, डोळ्याचा ड्रॉप असतो ना, त्या ड्रॉपमध्ये धुवून आणि भरून ठेवायचं. बघा, त्याचा उपयोग, थोडा गुळाचा खडा घ्यायचा, सुपारी एवढा, आणि त्या गुळाच्या खेड्यावर किती टाकायचं? 2 थेंब. ते खाऊन घ्या आणि पाणी प्या. आपलं जे गायन कला आहे, भजन आहे, आवाज बसलेला आहे, आवाज एकदम मोकळा होतो, घसा मोकळा होतो. थायरॉइड हे ज्या गोळ्या आलेल्या आहे, या थायरॉइडच्या गोळ्या नाहीशा होतात. सर्दी झाली, 2 तांबे पाणी घ्या, ते उकळा, त्याच्यात 2 थेंब टाका, झाकून घ्या, वाफ घ्या, घाम येऊ द्या, सर्दी मोकळी होती. एखाद्याला दमा आहे, दम्याच्या माणसाला सकाळची उठल्या एक गुळाचा खडा घ्या, त्याच्यावर 2 थेंब टाका, प्या आणि कोमट पाणी प्या. दमा नाहीसा होतो, सर्दी नाहीशी होती. पोटात गॅस झाला, पोटाच्या गॅसमध्ये सकाळची उठल्या 2 थेंब टाका आणि कोमट पाणी प्या. गॅस, सर्दी, खोकला, दमा, गायनकला, करुणा म्हणजे दात दुखतात, दाढ दुखती, कापसाचा बोळा घ्या, त्याच्यावर 2 थेंब टाका, दाढीत धरा, ते गिळलं तरी चालतं. 5 मिनटात दात दुखायचे राहतात. जिथं मार लागलेला आहे, तिळाचं तेल घ्या, खोबऱ्याचं तेल घ्या, त्याच्यात थोडं टाका आणि त्या जागेची मालिश करा. मार लागणं बघा, त्याचा वापर. घसा साफ होणं, थायरॉइड, दमा, सर्दी, खोकला, करुणा, अजून तुमच्या पायाला कुरूप झालेलं, कुरूप काटा भरलेला असतो आणि तिथं अशी गाठ तयार होती, ती थोडी कापून साफ करा आणि त्याच्यावर दररोज झोपताना 2 टिपके टाका, कुरूप नाहीसं होतं. कुष्ठरोग झालेला आहे, कोडं, मी त्याचा प्रयोग केलेला आहे. कुष्ठरोग झालं 25% 30% असलं ना, ते नाहीसं होतं. आणि त्या जागेवर थोडंसं घ्यायचं, बोट लावायचं आणि गुळाच्या खड्यावरती सकाळ संध्याकाळ 2-2 थेंब प्यायचे. म्हणजे या अमृत तेलाला काय म्हणतात? संजीवनी. किती सोपा उपाय आहे. फक्त
2 थेंबाच्या वर त्याचा वापर करायचा नाही. गरोदर बाईला त्याचा वापर करायचा नाही. काय गरोदर बाई आणि अति लहान मुलगा आणि त्याचा वापर डोळ्याला करायचा नाही. डोळ्यापाशी ते डोळ्याला विघातक आहे. आणि ह्याच घटकामध्ये काय टाकलं जातं, ह्या 3 घटक आहे, भीमसेन कापूर, आसमन तारा, व अपूल. याच्यात काय टाकलं जातं, खोबऱ्याचं तेल टाकलं झालं बाम, त्याच्यात मीन टाकलं झालं बाम तयार. फक्त नावं द्यायची. जेवढे जेवढे वेदनाशमक औषधं आहेत, ज्या ज्या कंपनीवाल्याने बनवलेत, तिसरं घटक नाही, त्याच्यात फक्त जोड द्यायचं आहे काहीतरी. असं जोड देऊन अगदी हे पॉवरफुल औषध आहे. आणि बघा, ज्या ज्याला लोकांना काही वैद्यांना काही औषध माहिती आहे ना, ते कोणाला सांगती नाही. जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळजण. बघा, गंगा वाहत असती आणि वाहत्या गंगेला काय असतं, पाणी खराब होत नाही आणि ते साचलं का ते खराब होतं. तसं आज हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान लोकांनी कोणाला सांगितलं नाही. म्हणून मी आपल्याला आपण होऊया वैद्य ही पुस्तकं मी छापायला टाकली. घरच्या घरी आपल्याला औषधं करता येतात. आणि आज दवाखाना आजारी पडणं म्हणजे नैसर्गिक आपत्ती. डॉक्टर लोक गेलं, हात लावला का 100 रुपये, 500 रुपये. तुमचा आजार फार गंभीर आहे, तुमची शक्यता कमी आहे, माणसाला हादरवून देतात आणि माणूस घाबरतो आणि आज त्याची कमाई सगळी दवाखान्यात निघून जाते. म्हणून हे तेल तुम्ही बनवा आणि हे तेल वापरल्यानंतर अनेक रोगावर पूर्वी होतं हे औषध. पूर्वीचे लोक जीवनधारा, आसमनतारा अशी हे ज्या बाटल्या होत्या आणि ती औषध वापरायची. दवाखाने पूर्वी नव्हते काय. आणि आज काही झालं का लगेच दवाखाना. म्हणून हा तुम्हाला माहिती सांगितली आणि या माहिती आपण करा आणि आपले वेळ वाचवा, पैसा वाचवा. शेवटी डॉक्टर तर आहेच आहे, पण करायला काय हरकत नाही. फक्त हा प्रयोग कसा करायचा सांभाळून करा. डोळ्यापाशी जाऊन देऊ नका, डोळ्याला अति भीट येते. आणि हा जो व्हिडिओ पटला असेल, बघा मी थोडा नाराज आहे. आज माझ्या व्हिडिओला जवळजवळ आता 15 दिवस झाले कोणीच क्लिक केलेलं नाही, कोणी सदस्यही झालं नाही. मग क्लिक करायला काय पैसे लागते नाही आणि सदस्य व्हायला काय पैसे लागते नाही. कृपा करा, हे ज्ञान सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता मी आयुर्वेदावर आपल्याला भर देणार आहे. आयुर्वेदाची जेवढी जेवढी माहिती आहे ना, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जय वैद्यनाथ महाराज की जय.